नमस्कार मित्रांनो. एका सुंदर मार रानावर एक गोंडस कोकरू राहत होतं. ते दुधासारखं पांढरं, कापसासारखं मऊ आणि फुलासारखं सुंदर होतं. पण एक गोष्ट होती, हे कोकरू खूपच फिरस्त होतं. दिवसभर इकडे तिकडे फिरणं म्हणजे त्याच्यासाठी जणू एक मोठा ऍडव्हेंचरच होतं. किती सुंदर दिवस आहे. थोडं फिरूया, थोडं उड्या मारूया. फिरता फिरता कोकराला खूप तहान लागली. अरे वा, समोर नदी दिसते आहे. चला थोडं पाणी पिऊया. कोकरू नदीकाठी गेलं आणि पाणी पिऊ लागलं. पण अचानक कोकरू थबकले. पाण्यात त्याची सावली दिसत होती. पण आता अजून एक मोठी सावली दिसू लागली. कोकराने हळूच वर पाहिलं आणि उंच दरडीवर एक मोठा भुकेला लांडगा उभा होता. छोट्या कोकरा, आता तू माझ्या तावडीत सापडलास. आता मी तुला खाणार. ठीक आहे, खाणार असशील तर खा. पण आधी एक गोष्ट करून दाखवशील का? काय ते सांग. तू जिथे उभा आहेस तिथून उडी मारून मला पकडून दाखव. ते तर मी सहज करू शकतो. ठीक आहे, तयार रहा. 1 2 3. 3 म्हणताच लांडग्याने मोठी उडी मारली. पण चतुर कोकरू जोरात पळाले आणि संधी साधून चटकन बाजूला सरकले. धारकन लांडगा सरळ. अरे रे, मी पाण्यात पडलो. अरे, मी कोकरू पकडायला आलो होतो, आंघोळ करायला नाही. पण तोपर्यंत कोकरू खूप दूर पळून गेले होते. पळता पळता कोकराला कापसाचे शेत दिसले. त्याने पटकन कापसाचा गोळा करून शेपटीला बांधला आणि झुरपा मागे लपून बसला. आता तर तुझी मान धरलीच बघ. पण त्याच्या तोंडात कोकराची मान नव्हे तर कापसाचा गोळा गेला. थु थु, हे काय आहे? कापूस? आणि कोकरू पुन्हा पळाले. पळता पळता एका ठिकाणी कोकराला फुटक्या बरणीचा काठ दिसला. त्याने बरणीचा काठ गळ्यात घातला आणि उभे राहिले. आता शेवटचा सुपर प्लॅन. आता तर पकडलं तुला. लांडगा कोकराची मान पकडायला गेला. पण कोकराने पटकन आपली मान काढून घेतली आणि बरणीचा काठ लांडग्याच्या तोंडात अडकला. आता त्याला तोंड मिटता येईना, चावता येईना. अरे, माझं तोंड. लांडगा तिथेच धडपडत बसला आणि हुशार कोकरू आनंदाने उड्या मारत घरी आले. कोकरू इतक्या आनंदाने उड्या मारत होतं जणू त्याने जंगलाची शर्यत जिंकली. त्यांनी सगळी हकीकत आईला सांगितली. आई, आज मी लांडग्याला 3 वेळा फसवलं. वा, तू तर छोटा हुशार हिरोच निघालास. आईने कोकराला शाबासकी दिली. म्हणूनच म्हणतात, बुद्धी ताकदीपेक्षा मोठी असते. मोठा आणि ताकदवान असल्याने नेहमी जिंकताच येत असं नाही. कधी कधी छोटंसं पण हुशार डोकं मोठ्यालाही हरवू शकतं. आणखी मजेदार गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. बाय बाय मित्रांनो.